श्यामजी, आता दादा आल्यावर मी दादाला विचारतो काय म्हणते तर, आणि मग येतो. दादाला बसून मागतो, नाही तर मग दादाला आणून मागतो. हा भाऊ कुठे गेला ते भाऊ? आजी वहिनीला दवाखान्यात घेऊन गेला सागर दादा. आईले विचारलं, आई म्हणे जाय म्हणे, आता तू बाई म्हणे किती दिवस राहायशील म्हणे, जाय म्हणे. हा पण मग दादाले सांगितलं नाही ना. आज विचारतो म्हटलं तर दादा लवकरच गेला दवाखान्यात घेऊन, नंबर लागला पाहिजे बा म्हणून. तर दादाला येऊ द्या आणि मग उद्या किती येऊन जाईन मी. आज नाही येत ना, आज नाही होत ना जी, उद्या उद्या येईन ना. मी म्हटलं जमत असेल तर ये बाज. हा आता झालं ना पाहुणे घेऊन ये पाहून. हा जेव्हा जुडन तेव्हा जाजू लागे सजून. हा तसा मला सूरज सांगत होता जुडल्यासारखंच आहे म्हणे. हा त्या पोराने विचारलं तर तो पोरगा म्हणे जर ते पोरगी शिकणार नसेल तर करतो म्हणे. त्या पोरीले आवडली म्हणे ती पोरगी गिरगी. हा संध्या काय म्हणते मग? संध्याला आवडलं नाही का पोरगा? पोरगा तर चांगला आहे हो. हा दोघांचा जोडा मस्त शकते ना. संध्याला आवडलं नाही का? आवडलं जी, तिला आवडलं ना पोरग. आवडलं चांगलं आहे तिला तर आवडलं पोरग. पण नाही का ते शिक्षणाविषयी थोडंसं झालं होतं त्याचा गैरसमज. इले काही एवढा इंटरेस्ट नाही आहे आता. तिला तर पहिलेच जीवावर येते जी अभ्यास करायचा. कशी तरी ते माय मांगा एम ए डबल एम ए केलं तिनं. मग आमचं आडनाव एक एक आहे का नाही सोबत सोबत. ते माय मांगा मी तिच्या समोर असं हो. मग नापास झाली होती ना जी, ते 2 वर्ष नापास झाली म्हणून तर माझ्या वर्गात आली. ते परीक्षेच्या वेळेस माय मागच बसे, कारण की आडनाव सारखं होतं ना आमचं आलं. माझ्या ना निघत जाय ते माय मांगा. बदमाश आहे होत आहे तू. नाही ते भाऊजी, नाही हे ताईच मायाला पाहे. मग मी नाही पाहू हिचं. ते मी बीमार पडली होती म्हणून नापास झाली 2 वर्ष. मी अभ्यास करू हेच नाही करे, हेच मायाला पाहे. किती खोटी बोलते. हा पा कशी बोलून राहिली ते. मीच पाहू म्हणते तिचं आहे. अभ्यास करायचा नेट लागे तिले. हा अभ्यास करे नाही, मार झोपत राहत जाय. मी 4 वाजता उठून अभ्यास करो. हा आणि ते मस्त आहे ती मायावाला पाहे. हा माय मांगा निघून गेली. ते आता झालं तिचं शिक्षण म्हणा, आखरीचं वर्ष झालं. दादा म्हणे बा आखरीचं वर्ष आहे म्हणे तिचं, पेपर होऊ देऊ म्हणे आणि मग लग्न करून टाकू म्हणे. मग नाही शिकू दिलं तर काही फरक नाही पडत म्हणे. आणि तिले कुठं नाही, तिले नेट लागते अभ्यास करायचा. बघा चहा बहीण माय बिन तर मग तो आई गी काही म्हणे का जी? हा आई म्हणे एवढे दिवस राहिली तेवढे दिवस राहिली. मला छायाताईचा तर फोन आला होता जी. कोणाचा? वहिनीचा फोन आला होता तुझी? छाया वहिनीचा? हो कालच आला होता. बुडी बडबड बडबड करते म्हणे. सांगे वहिनी असू असू. मग श्यामभाऊनं चांगलं उत्तर दिलं म्हणे. मग हा तुम्ही बोलले होते खरं ना आईले, बोलत गेलत नका जात जाऊ. रोजच लावते ते माय मांग डिंग 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 तिथे चालू. हा काही घेणं नाही देणं नाही चालूच राहते. म्हणून म्हटलं तिथे राहू दे म्हटलं राहते तो असं होय. बाकी काही नाही वा बोललो गेलो नाही तिथे. छाया वहिनी तुला निरोप दिला आहे ना इकडं. छाया वहिनीच्या पोटात ना कधी गोष्टच नाही पडत. नाही छाया वहिनी सांगते ना मध्ये. मी फोन करतो कधी त्या फोन करते मला सांगते ना. ये म्हणते तू आरामशीर म्हणते, विचारते ना आपल्या संध्याचं गिंद्याचं विचारते कसं आहे काय आहे बा म्हणून सांगतो. मग त्याले दुपारून गी फोन लावते कधी कधी. हो का? बरं आहे ना मग चांगलं आहे. अजून काय सांगे छाया वहिनी? काय सांगे म्हणजे मी घरी नसल्यावर तुम्ही येतच नाही म्हणे. लवकर 11 वाजेपर्यंत बाहेरच राहता म्हणते बसून. हा तिकडे टपरीवर लवकर जात जा ना घरी. आहे आता हे सांगायची काही गरजच होती का? अहो तू घरी नसली म्हणजे मग मला घरी जाऊशा नाही वाटत. म्हणून तर म्हणतो तुला लवकर ये म्हणून. ये ना आज श्वेता ये बरं ये. मी तिथं वाजतावर उभं राहतो. ये तू पाहतो बा आता बा दादा काय म्हणते. तर आता ये नस थोड्या का ना दादा आल्यावर विचारतो. जर हो म्हणून तर चालली येतो. दादाला बसून मागतो बसमध्ये येतो. मग समजा हो म्हणलं तर बरं ठीक आहे पाय. आणि मला फोन करतो मग तसा. नाही बाई भाऊजी किती पागल करते व. नुसतं फोन करू किती वेळा दिवसातून फोन करते बापा. भाऊजीला गमत नाही वाटते तुझ्याशिवाय. हो तसं नाही गमत नसन त्याला घरी गमाले. हे तू बी आपलंच लावतो. बाई जवायचा फोन आलता खरं ना? आवाज येत होता मला तू याला बोलण्याचा. काय म्हणे बाई जवाई? काय नाही बाई कधी येतो बा म्हणून विचारत होते. नाही ना बरोबर आहे ना. किती दिवसाची आहे बाई तू इकडं? बरोबर आहे. तुझी सासू गिसू काही म्हणत असन ना म्हणून तर म्हणत असन जवाई जाय बाई जाय. अजून आता काही ते लग्न जुड्याचं काय आहे काय नाही. त्या पुराचं काही समजलं नाही. त्या पोरीनं भलतच लावलं म्हणतात शिकायचं आहे करू अजून काही हो नाही काही आलंच तर नाही बाई तिकडलं. त्या पोराचं जाय बाई. कधी जातो बाई व? पाहतो ना ते तर म्हणते आजच ये म्हणते. तर पाहतो आता आज जातो नाही तर मग उद्या सकाळी चालली जातो. दादाला नेऊन मागेन नाही तर दिवस राहून जा ना बाई. आता जायचंच आहे तुला तर उद्या सकाळीच जाजू ना. ठीक आहे ना पाहतो ना. आली का बहिणीन दादा आले का दवाखान्यातून? नाही हो अजून यायचेच आहे. गर्दी असेल ना दवाखान्यातून. देवा डब्बा रोशनी झाला का? डब्बा झाला का? झाला ना जी डब्बा. काहीच झाला डब्बा. तुमची आंघोळ झाली का एवढ्या लवकर? आताच तर गेलतो तुम्ही आंघोळ करायला बापा.
तिथं काय मग काय बाथरूम मध्ये काय झोपायला गेलो होतो का? आंघोळ केली भरताना चालू आलो बाहेर. तिथं काय काय करावं लागते तिथं आंघोळ करायला एवढं? हा बुडबुड बुडबुड अंगावर पाणी घेतो का निघालं बाहेर? त्याचं काय बसत एक 2-2 घंटे. तू उलटी विचारतो तुम्हाला एवढे लोक केली काय म्हणते आंघोळ? एवढे लोक काय आहे त्याच्यात? आई आलीच नाही का? आईचा फोन घेऊन आलाच नाही अजून. हा कधी येतो म्हणते आई? आला होता फोन सकाळीच आला होता आईचा फोन. निघाचे आहे ते जतीन भाऊ नाही का याचे आहे म्हणते अजून. ते आल्यावर निघतो म्हणते. तब्येत पाणी कशी आहे म्हणलं ज्योतिताईची तर बरी आहे म्हणे. पोरग बी चांगला आहे म्हणे. पाहिलं म्हणते ना पोरग. चांगला आहे म्हणे आई. याचं सांगते जवळ अजून. हो ते भाऊ यायचेच आहे वाटते. त्याची वेळ होऊन राहिला म्हणते. त्याची ट्रेन नाही आली वाटते वेळेवर. तर यायचेच आहे. माहित नाही मग कधी येते कधी नाही. त्याला किती वेळ होते ना किती नाही. तर मी काय म्हटलं सूरजजी आपण जाऊ ना की मी तर झालं तेव्हापासून ते पोरग पाहिलंय नाही जी. ज्योतिताईला पाहिले घेतलं गेले नाही. नुसतं डब्बा बनवणंच आहे माय मांग. चल ना मी येतो ना. चल ना जी. वेळ नाही आहे मध्ये. आज नाही जाऊ उद्या नाही तुला उद्या. चल ना जी. सूरजजी काऊ नाही शिकवता जी. चला ना. आणि मला ते केवायसी करायची आहे जी. ते डबल सांगितलं वाटते केवायसी करायला. त्याच्याशिवाय पैसे टाकणार नाही आहे म्हणते. तर केवायसी करायची आहे जी. चल ना सोबत जाऊ ना. आता ती आलं का अजून केवायसी? या रे. किती वेळा केवायसी करायला लागते? आणि केवायसी चालू आहे दिवाळी. अजून 1 वर्ष व्हायचं आहे केवायसी करायला. 1 वर्षानं करायला लागते केवायसी. आता नाही करायला लागत. अजून करायला लावली मग. बाय गेलाय तरी काही बाय आपल्या गावातले गेले ना करायले. म्हणून तर म्हटलं एवढा कोणता नेट लागते की तुम्हाला? जाऊन तिथं उभं राहिले. चल ना मध्ये सोबती. ते जाऊ ना मग. काय करायचं आहे तुला? कर ना ते केवायसी म्हणतात. हे कर. अजून काय करायचं आहे कर. उद्या जाऊ. आज मला वेळ नाही म्हटलं ना. कधी कुठं चाल म्हटलं काय चालतच नाही. माणूस चाला दे. आपलं मी तर मला काम आहे करते. मी तिथं घरीच मारतो. आता लगेच मरतच राहिली त्या रातच्या रातून. मला दे जातो ना उद्या. नाही तुला उद्या नाही तर म्हटलं ना काय घ्यायचं आहे ते घे अजून. किती दिवस झाले मी कुठं गेले नाही काय नाही. नेतच नाही मला तुम्ही अंगवानी ना. न्याले न्यासाठी आता म्हटलं केवायसीच्या निमित्तानं जातो. म्हटलं मला घ्यायचं आहे सामान. बांगड्या गिंगड्या घ्यायच्या आहे मला. अजून माय बांगड्या फुटून गेल्या. कपडे धुता बांगड्याच फुटून जाते मायवाल्या. चांगल्या बांगड्या घेतो म्हटलं आता मी. टिकल्याची पॉकेट घेतो म्हटलं तर तुमचं नेहमीच तेच निसता. उद्या जाऊ परवा जाऊ करता निसते. तू माझ्या डब्यावर आणून देते. मागं लागले काय परवडत नाही मला. त्या मागं लागले नाही काम काही इकडं हे नाही होणार आहे. तुला कामच कोणत्या नसते फिरायची इकडं तिकडं. फिरायच्या कामाला आले तुला सांगू राहिलो उद्या तू आपलं भाषण लावून राहिली इथं. म्हटलं डब्बा घेऊन येते इकडं. चालशील तर चालू उद्या नाही तर राहू दे. मी आज नेत नाही. माझा थोडं वेळ नाही आहे उद्या. आज नाही आले उद्या चालतो माझ्यासोबत. बायबल न्यायचं तुम्हाला नेटच लागते. आपण टांग टाकते चालले जाते. मला नेतच नाही कुठं. मी काही हिंडल जातो काय? काम करायला जातो मी. काम करायला जाते. पैसे कसे मागतात मग मध्ये? मध्ये हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे करून पैसे कुठे येते? कामाला जाईन तेव्हा ना पैसे. तुझे पैसे पाहिजे. तुला घ्यायला पाहिजे. तुला फिरायला पाहिजे काय? मग नवा कामालाच नाही गेलं कुठून राहणार पैसे? तुमचं काम अडून राहिलं का? चालले असते केवायसी केली असते. मला सामान घेतलं असतं. मी काय झालं असतं? बाईले काही घेतलं असतं. बाहेर तोंडाचे बाईने काही घेतलं असतं. हे घेतलं असतं ते घेतलं असतं करून राहिली. आता एका महिन्यात दिवाळी आहे. दिवाळीला लागलं मग तुला अजून घ्याले. तेव्हा घेशील. आज केवायसी करायला उद्या नाही तुम्ही तुला काही घ्यायचं की काही काम नाही. एका महिन्यात अजून आता दिवाळी येतो तुला घ्यास लागलं. मग तेव्हा टिंग तुझ्या मागं लागते माझ्या. बाबू सोनोग्राफी केली का रे? राणीची सोनोग्राफी केली? हो सोनोग्राफी केली ना डॉक्टरनं. सांगत होती ते कॅम्प्युटरवर दाखवते आपल्याला. पण आपल्याला एवढं काही समजत नाही. आता जेमतेम तर तिला 4था महिना चालू आहे का नाही. आता तर लागलं तिला 4था महिना तर माहीत पडन. तसं चांगलं आहे म्हणे. बाळ गीड सगळं बरोबर आहे म्हणे. फक्त खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा म्हणे तिच्याकडे. आणि पायऱ्या गिऱ्या चढू नका देऊ म्हणे. हार्डवर्क नाही करू द्यायचं म्हणे. असं घरचं काम केलं तर काही नाही म्हणे तेवढं. आणि पायऱ्या सध्या जास्त जवळ जूड उचलायचं नाही म्हणे. तिला थोडंसं लक्ष ठेवत जाई तिच्याकडं. अरे मला लक्ष ठेवायचं कामच नाही बाबू. ती बायको वाटते काय तुला एवढी कामाची असून म्हणा? कामाची राहते काही नाही. ते कामच नाही करत. पण आपल्याला वाटते जाऊ द्या. तिला मी काही सोपं काम सांगतो. उभी स्वयंपाक करते फक्त. भांडे तर मीच घासतो. राहिले 2-4 घासून घेते बेसिंग मध्ये. कोणतं जड काम करते? कपडे मी नेऊन टाकतो बापा. नाही तर मग ते संध्या नेऊन टाकते. नाही तर मी टाकतो. नाही जाते पायऱ्या गिऱ्या नाही चढत. बाबू आलता का रे? त्या पोराचा फोन घेऊन आला होता. त्या सूरजचा म्हणते तो काय घे म्हणे. ते पाहुणे घेऊन काही निरोप सांगितलं का नाही सांगितलं? नाही ना बाबा याच आहे. फोन घेऊन याच आहे. आल्यावर सांगतोच ना मी तुम्हाला घरी. फोन नाही आला अजून. त्या पोराला सांगितलं वाटते का बा ती पोरगी मानली म्हणून. आपण मानलोच ना. संध्या माहित आहे ना आपल्याला अभ्यासातलं एवढं काही नाही तिचं. तर त्याने सांगितलं शिक्षणाचं की एवढं काही वाट नाही आहे का आपली. सांगितलं पण त्याचा आता फोन नाही आला ना डबल. ते म्हणे मी सांगतोच म्हणे फोन करून. पण फोन घेऊन काही आला नाही बा त्याचा अजून. बरं जाऊ दे. आला तर बरं फोन. नाही तर मग मी सांगितलं साहेब फोनवर माझी मित्र राहिली की पोरगी आहे म्हटलं आपलीच. लग्न करायचं आहे म्हटलं.
तर पोरग पहा म्हटलं चांगलं. तर आपण मग नाही ते हे केलं तर तसं तर आपण इकडं तिकडं पाहणं चालूच आहे आता पोरग. हा तर जुडन कुठं नाही कुठं. हा हो ना बाबा, भेटते पोरं तिथं भेटते, पोराचं काही एवढं हे नाही आता. आपल्या पोरीले तिची गलती समजली ना बस झालं, एवढं महत्वाचं आहे. आता आपल्याला हे भीती तर नाही राहील ना का ते उद्या चालून कशानं काही करण बा म्हणून. आता तिच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आहे का नाही, त्या पोट्ट्याचं सगळं काही तिच्या डोळ्यासमोर आलं ना. आता आता टेन्शन नाही, आता आरामशीर पोरग पाहू, एवढं काही नाही. पण हे पोरग जोडायला जोडाई होतं आणि व्यवस्थित होतं, एकटं एक होतं वावर गिवर, एवढं काही नाही आहे. पण मग त्यानं करते म्हणे त्याची बापागी, घरदारगी चांगला आहे म्हणे ते सुरत. आता ओळखीचं साहेब आहे, आता जोडलं तर बरं होईल म्हणलं. पण आता जाऊ दे, त्याचा फोनच नाही आला तर आपण काही स्वतःहून फोन करायचा आहे का? अरे बाबू, आपली शेतात जातो म्हणे ना रे. उद्या पाठवून देऊ ना तिले. ते तर जवाई म्हणते म्हणे का आताच आजच ये. कसं करा? हो हो आई, तिला दिवस राहिली पोरगी, मग नाही तिला नेऊन द्यायला लागेल ना. ते जवाईची कमाल म्हणा एवढे दिवस ठेवले तर. समजदार आहे जवाई आपला तसा म्हणा. नाही नेऊन देऊ तिला. आज नको जाऊ म्हणा, एकटं डुक्करचा पाठवणं बरं आहे का. आत्ताच लग्न झालं तिचं ना, उद्या नेऊन देतो मी तिले. उद्यापासून कॉलेज माय सुरू होऊन राहिलं, म्हणजे सुट्ट्या घेतल्या होत्या ना, संपून गेल्या आजच सुट्ट्या मायावाल्या. तर उद्यापासून जातो मी, तिला जाता जाता नेऊन देतो आणि येऊन जातो इकडं कॉलेजमध्ये. उद्या चालतो म्हणा माझ्यासोबत, आजच्या दिवस राहून जा म्हणा रातची रात. अरे मी नाही तसंच म्हणलं तिले, आज राहून जा, उद्या जातो लगेच म्हटलं त्या भावासोबत. राहू दे, उद्या नेऊन देतो, जाऊ दे. चल ना थोडंसं जेवून घे ना. स्वयंपाक गिंपाक झालाच आहे. तुम्ही तर दोघं गेलते बापा दवाखान्यात. आम्ही मग नाश्ता पाणीच केला होता, स्वयंपाक राहिला होता आता करून घेतला. मग आता पोया केल्या, भाजी केली. ते खटुल्याची भाजी, खंटुले काय म्हणते ते तर आणले होते त्या बापानं बाजारातून, त्याची भाजी बनवली डाळ टाकून. तुला तर आवडते रे ते. आणू का वाढू का जेवण? राणी कुठं आहे? राणी जेवली नाही का? जेवली ते, जेवली नाही तर काय. तूच राहिला जेवायचा. तूच कुठं गेलता ना कुठं नाही. तिला सोडून गेलता ना कुठं गेलता रे तू? तिला दरवाजात सोडून दिला, गाडी घेऊन कुठे गेलता तू? मित्र आला होता बेटा रे, मित्र आला होता कॉलेजमध्ये. काऊन नाही येऊन राहिला म्हणते एवढे दिवस झाले. तर आला, त्याचा लगेचच फोन आला म्हणजे. तर मी म्हटलं का बाबा, आता कुठं घरात ना परत आणत बसतो त्याले, म्हणून मग काय त्याला बाहेरच भेटलो, तिकडंच आला होता. तर असं हो का? मग आता जेवतो काय? देऊ का आणून? दे ना, तर उपास थोडी आहे आई मायावाला. दे ना आणून, भूक लागली ना मले, काहीच नाही खाल्लं मी. दे आणू झालं नाही का, झालं नाही का करत. ते मग आल्यावर तर थांबत नाही बाई थोडीशी बी. थांबाले ते पटकनच जा लागते तिच्यासोबत. उलीशी 2 मिनिटं थांबत नाही बाई हे वाली बाई. तर आली गेली तर मग ती लय घाई करते. अंती आव चंदा, चंदा पाहिजे, वाट पाहून राहिली हो बाबा तिकडे बस स्टॉप वर. येऊन नाही राहिली. चंदे हाय हाय, हिचं नाव घेतलं ना आली बाई. आले आले हो आले. झालं मायवाला, झालं व झालं. चपला घालतो येतो, झालं. माय बाई ते वाचच आहे का अजून? कामच करून राहिली का? या भेटला पाहिजे ना बिचारे. बस तर निघून गेली काहीची दोनही बी. आणि आता 4:30 वाजताच बस आहे. ते बी इकडून जाते, तिकडून 5:30 वाजता येते व सिटीतून. कधी चालतो मग? अर्ध्या रात्री राहते का कॅफे गिपे चालू ते कॅम्प्युटरचं बाप्पा. अर्धा तास झाला वाट पाहून राहिली मी तिथं बस स्टॉपवर बाप्पा. तू वाचच आहे अजून? मला म्हणते लवकर कर आणि स्वतःच नाही लवकर येत. झालं व बिचारे, हे झालं ना. काय ले एवढी केक असून राहिली हो तू माय व. झालं ना, याटो भेटते आता. चाल येतो, चप्पल घालतो येतो. माय थैला घेतो बाई कागदपत्राचा आणि येतो. चाल बापा. काय व तू अंता. टोपले गिपले घासले, या बकेटा राहिल्या होत्या घासाच्या. भांडे घासून घेतो म्हटलं, म्हणजे तिकडून आल्यावर मग राहत नाही म्हटलं काही घासाले. म्हणून आता भेटते ना. काय एवढी घाई करून राहिली तर? याटो भेटते, पण मग तिथे कॅम्प्युटरवर जावं लागेल ना. गर्दी आहे का काय तर म्हणून म्हटलं ना. आता गर्दीच राहील ना. आता ती केवायसी करायला लावली त्याने. ई केवायसी आणि की केवायसी कराले सरकारही बोट लावते ना माय. आपल्या मागं एक काम लावून देते, झोमाडन लावाले. पहिले केवायसी म्हणे, आता केवायसी केली ना. आता कोणता ई केवायसी करायला लावून राहिला तो. 1500 रुपये देऊन राहिला. पोचू देते का नाही पोचू देत काय सांगा बाप्पा. त्याच्या मागं मोठा झोमाडून 10 वेळा या बँकेत जा, 10 वेळा हे करा, ते करा न ते करा. काय हो बाप्पा, तुले कोणतं एवढं आहे हो? जाऊन तिथं उभेच राहिले आहे त्या कॅम्प्युटरवर. तुले कोणतं तिथं करा लागून राहिलं? तो कॅम्प्युटर वालाच तर करते हो साराच्या सारा. तुले फक्त कागदपत्र देणे आहे, द्या आले बिचारे. काय हो तू म्हणता? आता एवढ्या लोकांनी दे तर काही नाही काही करायला लावूनच ना बिचारे. चाल बापा. भाऊजाई बी दिसली का? भाऊजाई येत होती मायवाली दया दिसली काय तिकडं? आमाय हो बाई, तुझी भाऊजाई लई तर घेणार आहे वाटते तू. चाल मग तिच्या घराकडून जाऊन, नाही तर ते बी मग
आली आली चाल. गेलती तू रात्री? हा कुठे गेलती सांग मला पाहिजे. सांग लवकर कुठे गेलती तू? हा कुठे गेलती पटकन सांग मला. पटकन सांग कुठे गेलती तू. पटकन सांग कुठे गेलती. हा आणि कुठे एवढ्या रात्री झोपेतून उठून जातं काय तू? कुठे गेलती तू? सोबत बोलतो तू एवढ्या रात्री? हा झोपेतून उठून कोणासोबत बोलतो तू एवढ्या रात्री? काय मी घेतलं माझ्या फोन तुला? हा काय घेतलं माझ्या फोन तुला? हा कोणासोबत बोलत असतो एवढ्या रात्री? हा हो नंबर डिलीट करून टाकता. सोडा बरं आतमध्ये सोडा. लय झाले तुमचे नाटक. सोडा सोडा बरं. काही मी कोणासोबत बोलत नसतो आणि काही नसतं. तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? सोडा लवकर. सोडा मला. सोडा लवकर. तुम्ही लय मारला आता. लय झालं तुमचं. व्हा तिकडं. शिकून राहिली का तू? शिकवा दे. मोबाईल माय घेतो दरवाजा बाहेरून लावून देतो आणि तिकडे कुठे चालू जातं? मी आलो नाही पाहिजे म्हणून दरवाजा बाहेरून लावून देतो तू. हा कुठे जात असतो तुझा आहे सांग पाहिजे. कुठे जाता मोबाईल मायाला घेऊन कोणासोबत बोलत असतो तू? आम्हाला चाललो होतो. झालं नाही तो. आऊन रे बापा. आय देव्या तिला काऊन मारून राहिला रे तू रे? हो रे उठ पटकन. सोड तिले. देव्या सोड लवकर. सोड म्हणून राहिलो ना. सोड तिले लवकर सोड. बाई तुले नाही माहित. हा हे काय नखरे करून राहिली तुले माहित तरी आहे का? हा काय सांगू आता तुले? कोणत्या तोंडाने सांगू? पहिले अलग होय तिच्या द्या. अलग होय. आणि असं अंगावर गिंगावर हात नको टाकत जात जाऊ. बापा बापा एवढं मारा लागते का रे देव्या? हा काय ना तिचं तोंड घेऊन सुजूनच गेलं ना. असं मारा लागते का रे? काऊन मारून राहिला रे एवढा रे? काय ना बाई. मने मारून राहिले ते. माराले बिनकामाचे काय घेणं नाही ना देणं नाही. माय मोबाईल फुटून गेला. खराब झाला. यायचा मोबाईल घेतला मी थोडासा तर मने मारून राहिले ते. चाल पाहिजे चाल माझ्यासोबत. आणि मग मला सांग गेलं काय झालं काय नाही झालं. चाल बरं. नाही बरं मी नाही गेलं तर कधी मी नाही गेलं. मला नाही याची इच्छा असं करून घेऊन येऊ करा. तुम्ही मी नंतर आपण मारा नाही हो अजून तुले. मग आता मी चालली जाईन बाई सिटी तिकडं माहिती कागदपत्र घेऊन. इकडं मार खाशील काय तू? नाही तर जाय बरं रोशनीच्या घरी जाय. रोशनी एकटीच आहे. तिची सासूही नाही आहे घरी. तिची सासूही दवाखान्यात काल मुक्काम होता सासूचा तिचा. जाय बरं रोशनीच्या घरी. चाल माझ्यासोबत. रोशनीच्या घरी नेऊन देतो. मारू नको दे. तुला सांगतो मी काय झालं मला संध्याकाळी सांगतो. बिलकुल हात नाही उचलायचा तिच्या अंगावर बिनफालतूचा. मी म्हटलं तू चांगला चांगला म्हणून बायकोवर हात उचलता. बाई तू आता काय सांगू तुले? तू ये संध्याकाळी. मी सांगतो मग तुला काय केली नव्हतं. तू ये संध्याकाळी ये. उदय चाल बरं रोशनीच्या घरी चाल. तू तिथं थांब. मी येतपर्यंत येऊच नको घरी. याच्या जवळ येऊच नको तू. चाल तिथं तिच्याच घरी जेवढी गेली नसन तर. पोरगी कुठं आहे? शाळेत गेली का? आठवलं बाई सकाळी तिने शाळेत. बरं झालं बाई ते पोरगी तरी शाळेत गेली तर. आणि तू काऊन राहिला रे आज घरी? मारायला राहिला का तिला घरी? हो बाई हिच्याच्यान सुट्टी घेतली मी आज. हिचे नाटक जास्त वाढून राहिली. हिच्याच्यान सुट्टी घेतली मी आज. असं काय केलं बाई दयातून असं? एवढं मारून राहिले हे तुले? चाल बरं नंतर सांगतो. तुम्हाला घाई आहे बाई. चाल मार नको खाऊ बापा इथं. मला तर आता धाकच पडला बाई. जाऊ का नाही जाऊ विचारच येऊन राहिला. नाही जरुरी आहे ना बिचारी व. तेव्हा तयारी केली. आता तिला वेळेवर म्हणता येत नाही. येत नाही का काही. चाल बरं तू रोशनीच्या घरी था. संध्याकाळी आल्यावर नाही का मी येतो 4-5 वाजेपर्यंत. मग काय आहे तर मला सांगतो. चाल चाल बरं तोपर्यंत येऊ नको घरी. येले राहू दे असंच. काही चाय फाय बनवून द्यायचं नाही काही नाही. मला संध्याकाळी सांगतो काय झालं तर. चाल तू.